नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. नमस्कार, डॉक्टर शुभदाताई खटावकर. आज आपण ही जी शृंखला आहे मराठीतून दासबोध ही पुढे घेऊन जातो आहोत. आपल्याला परिचित आहे की सहज सरळ सोप्या जीवन पद्धती मध्ये ही दासबोधाची शिकवण आहे आणि डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या वाणीतून आपल्याला ती ऐकायची आहे. आज आपण आहोत भाग 4, दशक 2, मूर्ख लक्षणांचा. यापैकी आपल्याला 6 ते 10 विषय घ्यायचे आहे. 6वा विषय आहे तमोगुण लक्षण, 7वा सत्वगुण लक्षण, 8वा सद्विद्या निरूपण, 9वा विरक्त लक्षण, 10वा पढत मूर्ख लक्षण. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला विनंती आहे की आपण आपलं कथन सुरू करा. सर्व श्रोत्यांना अत्यंत विनम्रतापूर्वक अभिवादन. आणि आपण आता पुढच्या दुसऱ्या समासाच्या अर्ध्या भागाकडे वळतो आहोत. 6वा समास आहे तमोगुण लक्षण. विश्वविद्यालयामध्ये ज्याच्या परीक्षा असतात आणि तिथे यशमापनामध्ये 2रा 3रा अशा श्रेणी किंवा वर्ग असतात, तसेच इथे श्री समर्थ म्हणतात की
माणसांचे सुद्धा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी असे वर्ग असून त्यापैकी सत्वगुणी वर्गातील व्यक्तीला माणूस म्हणावे. म्हणजे समर्थांची माणसाची भाषा ही आहे की जो सत्वगुणी आहे त्याला माणूस म्हणावे. शुद्ध रजोगुणी ही व्यक्ती हा माणूसच मानावा. पण शबल रजोगुणी हा भोगी रसिक असतो. तमोगुणी हा पूर्ण रूपेन सबल असून त्यात आतताईपणा, अघोरी वृत्ती हे दुर्गुण असतात. आत्यंतिक स्वार्थ असतो, अवास्तव आसक्ती, आततायी अनुष्ठान हे असतं. आणि म्हणून अघोरी साधनांचा वापर असल्याने असा माणूस संगतीस योग्य नाही ही शिकवण समर्थ येथे आवर्जून देतात. तो अनावर क्रोधी, संघर्ष प्रिय, द्वेषाने दुसऱ्याचा काटा काढणारा ही सगळी लक्षणे त्याच्यामध्ये असतात. शिवाय लोकांना पीडा देणं, उपद्रव देणं, भ्रष्टाचार करणं यांची त्याला मनस्वी आवड असते. त्याला नेम धर्म, आचार धर्म यांची कदापिही आवड नसते. यास्तव माणसाने सत्वगुणांची कास धरावी हीच शिकवण समर्थ आपल्याला या 6व्या समासामध्ये देतात. पुढचा समास आहे 7वा, सत्वगुण लक्षण. हे विश्व त्रिगुणात्मक असल्याने पृथ्वीवरील मानवी जीवन ही त्रिगुणात्मकच आहे. त्रिगुणांचे शुद्ध आणि सबल असे 2 भाग असून देहबुद्धीचे प्राधान्य असलेल्या जीवनात गुणांचे सबल रूप दिसते, तर आत्मबुद्धीला प्राधान्य देणाऱ्या निस्वार्थी जीवनात शुद्ध गुण आढळतात. युद्ध पाहणे, युद्ध खेळणे, वध करणे ही तमोगुणी लक्षणे आहे. परंतु श्रीकृष्ण, रामचंद्र व अर्जुन यांनी युद्ध शिकून ते युद्ध खेळले आणि राक्षसांचा नाश केला असे असूनही या दोघांना तमोगुणी मानले जात नाही. इथे कारण स्पष्ट करतात की दोघांनीही केवळ कर्तव्यासाठी जी कर्मे केली ती सारी सात्विक होती. देहबुद्धीने परिपूर्ण जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीने किंवा देवाभोवती रमलेले जीवन म्हणजे परमार्थ. त्रिगुणांचे प्रापंचिक रूप सबल असून पारमार्थिक रूप हे शुद्ध असते. श्री समर्थ ते स्पष्ट करतात की अज्ञानाचा नाश करणारा व परमानंद देणारा हा जो सत्वगुण म्हणजे परमार्थाचे सौंदर्य आहे. ईश्वर प्रेम, विवेकी वृत्ती, परमार्थ आवडी, हरिकथा गोडी ही सत्वगुणांची श्रेष्ठ लक्षणे आहे. सत्वगुणी माणसे दाने व्रते करून देव सेवेत आपलं आयुष्य समर्पित करतात. तो उत्सवप्रिय असल्याने त्याला भगवंत, लोकसेवा, उत्तम श्रवण, संत समागम यांची प्राप्ती होते. स्वविस्मरणाने भगवंताचे स्थिर स्मरण होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊन वैराग्य अधिकच तेजस्वी होते. प्रतिभा जागृती, बुद्धीत आत्मप्रकाश व्याप्ती, शांती, दया, क्षमा हे दिव्य सद्गुण अंतःकरणात स्थिरावून रसना वासना नियंत्रित होऊन स्वरूप साक्षात्काराची पूर्व तयारी लाभते. साधनेने आत्मज्ञान होऊन
परकल्याणासाठी निरंतर कार्यरत राहतो. त्याचे ठायी सत्व गुणाची सर्व सामान्य लक्षणे असतात. यास्तव श्रोत्यांनी सावध होऊन ही लक्षणे अधिकाधिक प्रमाणात प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, ही या समासाची शिकवण आहे. पुढचा जो 8वा समास आहे त्याचं शीर्षक आहे सद्विद्या निरूपण. या समासात समर्थ सद्विद्या लक्षणे म्हणजे त्या विद्या प्राप्त केलेल्या पुरुषाची लक्षणे सांगतात. हे आदर्श पुरुष म्हणजे येथे ही लक्षणे पाहताना श्री प्रभू रामचंद्र व त्यांचा शिष्योत्तम मारुतीराया यांचे सुस्मरण होते. असे गुणी पुरुष जेव्हा ज्या समाजाला लाभतात तेव्हा त्या समाजाचे भाग्य उदयाला येते. शिवाय त्यांच्या चरित्राचा आदर्श अनंत पिढ्यांपर्यंत स्फूर्तिदायी असतो. श्री समर्थ येथे विवेकाचे महत्व सांगताना म्हणतात की विवेक सामर्थ्याने सद्विद्येच्या पुरुषाची गोड श्रवणीय लक्षणे आपल्याही अंगी येऊ लागतात. त्यासाठी या समासातील 7 ओव्यांमध्ये उत्तम लक्षणांच्या जोड्या सांगितल्या आहेत व ते हेच पटवून त्यातली एक जोडी जरी अंगी बाणली तरी त्याला थोरपणा गाजवण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. अर्थात अशा अनेक जोड्यांनी परिपूर्ण असलेल्या पुरुषाला महानुभवत्व प्राप्त होते. हा आदर्श पुरुष अंतरात पवित्र, सदाचारी, प्रसंगावधानी आणि बहुश्रुत व सर्वात महत्वाचे म्हणजे बोले तैसा चाले असा वागणारा असतो. या समासातल्या 25 ते 29 ओव्यात त्याच्या अंगी असलेल्या सर्व गुण सामर्थ्याचे वर्णन समर्थाने केले आहे. समासाच्या समारोपात प्रयत्नवादाचे श्रेष्ठत्व प्रतिपादिले आहे. अशी ही उत्तम सद्विद्या माणसाच्या अंगी असावी असा संदेश आपल्याला या समासातून मिळतो. पुढचा आहे 9वा समास विरक्त लक्षणे. या समासात श्री समर्थांनी विरक्त लक्षणांची महती प्रतिपादिली आहे. जीवनात अविद्या व विद्या यांचा संघर्ष चालू असतो. त्यासाठी समर्थ 2 मार्गांचे मार्ग दर्शवतात. एक भगवंताकडे प्रेम वळणं हा भक्ती मार्ग आणि दृश्याचे खोटेपण पटणे हा ज्ञान मार्ग. दोन्ही मार्गांमध्ये मन ज्या अवस्थेला पोचते तिला वैराग्य असे म्हणतात. परमार्थासाठी वैराग्य संपन्नता अत्यंत गरजेची आहे. म्हणून समर्थ येथे वैराग्य लक्षणे सांगतात. त्यातून ही हाच संदेश देतात की माणसाने वैराग्य संपन्न झाले पाहिजे, कारण वैराग्याने कीर्ती वाढते, परमार्थ साधतो. आत्मानात्म विवेकासह वैराग्याला दुप्पट ते चढते. आत्म सुखप्राप्ती होणे, सद्विद्या वश होणे, मोक्षासह सर्व भाग्य लाभते. सरस्वती मुखात वास्तव्य करते. या दृष्टीने समर्थांचा विरक्त मोठा ब्रह्मज्ञानी आणि लोकांच्या मनी विवेक निर्माण करणार आहे. यासाठी ते विरक्ताची सर्व लक्षणे सांगतात आणि समासाच्या समारोपात म्हणतात की ही अशी उदात्त लक्षणे मन एकाग्र करून ऐकावीत. त्यातली जेवढी पसंत पडतील, आवडतील तेवढी घ्यावीत, परंतु त्यांचा स्वीकार न करता अवलक्षणे जर अंगीकारली
तर माणसाचे जीवन ताळतंत्रहीन होऊन तो पडत मूर्खपणाचे भक्ष होतो, ही शिकवण येथे समर्थ आपल्याला देतात. दुसऱ्या दशकाचा समारोपाचा समास म्हणजे पडत मूर्ख लक्षण. या समासात श्री समर्थ पडत मूर्खाची लक्षणे सांगतात. त्याचबरोबर हे स्पष्ट करतात की प्रपंचाच्या क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात, त्यात नवल नाही. पण परमार्थाच्या क्षेत्रात जेव्हा पडत मूर्खांचा सुळसुळाट होतो, तेव्हा समाजाचे आरोग्य धोक्यात येते. भारतातील अध्यात्माची हीच शोकांतिका समर्थांनी येथे आपल्याला सांगितली आहे. याचे गांभीर्य सर्वांनी नीट लक्षात घ्यावे. हीच या समाजाची शिकवण आहे. त्यासाठी त्याने एक सबंध समास लिहिला आहे. समासाआरंभी समर्थ हे स्पष्ट करतात की या समासातील पडत मूर्खांची काही लक्षणे जर आपल्या अंगी आढळले तर श्रोत्यांनी मनास लावून घेऊ नये, कारण हे अवगुण आपण प्रयत्नाने नष्ट करू शकतो. समासाच्या समारोपात ते आवर्जून सांगतात की लोकांनी अवगुण त्यागावेत. यासाठी पडत मूर्खांची काही लक्षणे मी तुम्हाला सांगितली आहेत. पुढे अत्यंत विनम्रपणे हेही नमूद करतात की विचारवंतांनी त्यामधील न्यून पूर्ण करावे आणि मला क्षमा करावी. म्हणजे समर्थांची वृत्ती एवढं ज्ञान असताना किती विनम्र आहे आणि समाजापुढे झुकणारे आहे. या त्यांच्या अफाट ज्ञानी असलेल्या विनम्रपणा शिकण्यासाठी आपण हा समास समरसून अभ्यासला पाहिजे. हीच येथे शिकवण मिळते. येथे आज आपण दुसऱ्या समासाचा म्हणजे 10व्या समासाचा दुसऱ्या दशकातील समारोप करत आहोत. जय जय श्रीराम. खूप खूप तुमच्याबद्दल कौतुकाचं बोलावं तेवढं कमी आहे. एवढ्या सरळ सोप्या भाषेमध्ये ते आपण कथन करता. हो, ते कसं झालं मलाही माहित नाही, पण झालं. सगळे श्रावक घेतील याची मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की हा विषय इतका सोपा केलेला आहे, तो आपल्या परिवारातील आणि परिचयातील सदस्यांपर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाताई, आपल्या या अमूल्य ज्ञानार्जनासाठी आणि वेळेसाठी मी आपले खूप आभारी आहे. आणि तसेच समस्त प्रेक्षकांचे पण मी खूप आभारी आहे. आणि या आजच्या विषयामध्ये आपण इथे थांबतो. नमस्कार.